कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार, अतिरेक्यांना खतपाणी घालणाऱ्यावर कडक कारवाई करणार। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला कडक इशारा। सिंधू नदीच्या पाण्यावर भारताचा हक्क, हा गांधींचा देश। पाणी बंद करण्याची धमकी दिली पण त्यांना मारणार नाही। जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांचं पाकिस्तानला प्रत्युत्तर। भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवल्यास हल्ला करणार। पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी। सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफळाट। भारताकडून पाकिस्तानसोबत व्यापार बंदीचा निर्णय। पाकिस्तानची डाक सेवा आणि इंटरनेट वेबसाईट भारताकडून बंद, तर पाकिस्तानी झेंडा असणाऱ्या जहाजांना देखील भारतीय बंदरांवर नो एंट्री। राजौरी हल्ल्यामधील 2 दहशतवाद्यांची एनआयए कडून चौकशी। राजौरी, पुंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता। पहलगाम हल्ल्यामध्ये संशयित श्रीलंकेमध्ये पळाल्याचा संशय। भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्टनंतर चेन्नईहून कोलंबोमध्ये पोहोचलेल्या विमानाची श्रीलंका सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर। समुद्रातून पाकिस्तानला संदेश। भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार। सरफेस टू सरफेस मारा करणाऱ्या अब्दाली मिसाईलची पाकिस्तानकडून चाचणी। पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न। पाकिस्तानचा सूचना मंत्री अत्ताउल्लाह तरार याचंही ट्विटर अकाउंट भारतामध्ये बॅन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो, तरारने केला होता दावा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा रद्द। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती। घाबरलेला पाकिस्तान मदतीसाठी सौदी अरब आणि इतर मित्र देशांकडे। तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानकडून विनंती। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी। पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्याची तयारी। जर्मनीच्या बर्लिनमध्ये मोर्चा। जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। युद्धाच्या भीतीने पाकिस्तान घाबरला। कराची आणि लाहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद असेल। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातून 425 कोटींचा निधी वळवला। आवश्यकता नसल्यास खातं बंद केलं तरी चालेल। निधीवरून संजय शिरसाट यांचा संताप। पुण्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये जवळपास 2 तास बैठक। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा। सूत्रांची माहिती। शिर्डीमधील साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल। साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी। धमकीच्या मेल नंतर पोलीस यंत्रणा अलर्टवर। 56 उष्माघाताचे रुग्ण। बेसा नगर पंचायतीकडून हीट ऍक्शन प्लान लागू। ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन्स। मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ। पुढील आठवडाभर किमान तापमान चढच राहण्याचा अंदाज, तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा। पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही। नेटची परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।